वाह वाह वाह, कलम वाली भाई वाह। अखबार के दम पर गरीबों के झोपड़े बचाने निकले हैं, वाह वाह। लेकिन वो जमाना गया जब अखबार को लोग तोप समझते थे, अब तो धंधा बन गया अखबार। पैसा कमाने के लिए कुछ भी उल्टी सीधी हेडलाइन छापते हैं ये लोग। बाला साहब की चेतावनी, अडवाणी अज्ञातवास में, इमाम की गिरफ्तारी। मजाक होगा ये तुम्हारा अखबार। और एक बात जानती हो, तुम्हारे अखबार पर सुबह बच्चे हंसते हैं। ये तुम्हारी गलतफहमी है। अखबार में बहुत ताकत है, टक पलट देता है अखबार। सहमे हुए लोगों में ज्वाला भड़काकर क्रांति लाता है ये अखबार। अरे 47 से कौन सा तख्त पलटा? जो लोग गीता रामायण कुरान पढ़कर नहीं जागे, वो तुम्हारा अखबार पढ़कर कौन सी क्रांति लाएंगे? सोने दो इनको, बरसों से सोने की आदत पड़ी है उनको। सोने दो, सोने दो। बहुत बड़ी बड़ी बातें करता है, तो सामने आ, उन बेबसों का हाथ थाम, जगाओ उन्हें। अरे जगाया तो जिंदा लोगों को जाता है, मुर्दों को नहीं। यहाँ है कौन जिंदा? ना इश्क में हो जनरेशन, हम मिलके करेंगे आज। अमरावतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे, कारण भाजपचे आमदार श्रीकांत भारती यांचा भाऊ पराभूत झालेला आहे। तुषार भारतीय यांचा पराभव झालेला आहे। रवी राणांचे निकटवर्ती विजयी झालेले आहेत। बघा, रवी राणा म्हणजे स्वाभिमानी युवा संघटना याचे आमदार रवी राणा यांचे निकटवर्तीय विजयी झाले। सुरू केली। अरे ऑब्जेक्शन घे, अरे ऑब्जेक्शन केलं आतमध्ये। सगळे त्या शासनाचे गुलाम झाले का तुम्ही? लाचार आहात का? अरे मग जाऊ दे ना, उमेदवार नाही तुम्ही करता का? नाही आहे ना मग उपस्थित प्रतिनिधी मूर्ख आहे का आम्ही? विदाऊट याच्या आधी कशी काय काउंटिंग सुरू केली? अरे अमरावतीमध्ये चारचाकीत पैसे आढळले आहेत। अमरावतीच्या महादेव खोरी परिसरातील ही घटना रवी राणांच्या कार्यकर्त्यांची गाडी असल्याची माहिती समोर येते। मतदारांना देण्यासाठी पैसे आणल्याचा नागरिकांचा आरोप आहे। निवडणूक विभागाकडून आता तपासणी सुरू आहे। अमरावतीच्या महादेव परिसरातील ही घटना रवी राणांच्या कार्यकर्त्यांची गाडी असल्याची माहिती। महादेव खोरी परिसरातील ही घटना अमरावतीत चारचाकीत पैसे आढळलेले आहेत। रवी राणांच्या कार्यकर्त्यांची गाडी असल्याची माहिती। मतदारांना देण्यासाठी पैसे आणल्याचा नागरिकांचा आरोप आहे। उद्या मतदान आहे, तर त्याआधी आपण पाहतोय अनेक घटना अशा या समोर येत आहेत। पैसे वाटपाच्या अनेक व्हिडिओ आता समोर येत असताना अमरावतीत सुद्धा चारचाकीत हे पैसे आढळलेले आहेत। मतदारांना देण्यासाठी पैसे आणल्याचा नागरिकांकडून आरोप होतोय, तर या संदर्भात आता निवडणूक विभागाकडून तपासणी केली जाते। ज्या गाडीमध्ये पैसे आढळलेले आहेत ती गाडी रवी राणांच्या कार्यकर्त्यांची असल्याची माहिती। नागरिकांनी ही गाडी रोखून धरलेली आहे। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। सूरज, काय अधिकची माहिती? नीलम, आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान होणार आहे। त्यापूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी अमरावतीच्या महादेव खोरी परिसरामध्ये एक संशयित गाडी पकडली आहे। त्यामध्ये युवा सन्मान म्हणजे आमदार रवी राणा यांच्या
त्यांच्या पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी जर पाहिलं तर 2.5 लाखापेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी गाडीमध्ये आढळलेली आहे. सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांनी आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ती संपूर्ण गाडी पैसे वाटप करताना गाडी या ठिकाणी पकडल्याचा जो संशय व्यक्त केला जातोय. त्यापूर्वी जर पाहिलं तर लागलीच घटनास्थळी निवडणूक विभागाचे अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सध्या जर पाहिलं तर हे संपूर्ण गाडी आणि रोख रकमासहित अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आणण्यात आलेली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा संपूर्ण तपासणी या ठिकाणी करणार. नेमकं खरं ते पैसे मतदारांना देण्यासाठी आणण्यात आले होते की अन्य कुठल्या कारणासाठी आणले होते, ही संपूर्ण तपासणी जी आहे, पडताळणी जी आहे, अमरावती शहर पोलीस त्या ठिकाणी करताय. मात्र जर पाहिलं तर आज संध्याकाळी म्हणजे रात्र वैराची रात्र या ठिकाणी समजली जाते. याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर मतदारांना हे पैसे देण्यासाठी आणले होते की काय, आणि काही मतदारांना वेगळ्या प्रकारचे आम्ही देण्याचे काही राजकीय पक्षाकडून हालचाली सुरू आहे का, याचा संपूर्ण शोध आणि तपासणी जी आहे अमरावती शहर पोलीस या ठिकाणी करीत आहेत. जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.